आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी झुणका कसा बनवायचा झणझणीत. तर त्याच्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनून तयार होतो आणि झणझणीत काही खायची इच्छा झाली असेल तर हा बेस्ट ऑप्शन. तर इथे मी कांदे बारीक चिरल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे देखील छान फुलले पाहिजे. जिरे छान फुलले की एक लसूण 2 ते 3 लसूण घालूयात, लसूण पेस्ट. तुम्ही हवी तर ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरी हरकत नाही. आता याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालूयात व हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे. 1 चमचा धनेपूड व आता जो आपण मध्यम आकाराचे 2 ते 3 कांदे घेतले होते मी, तर ते छान परतून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. हे सर्व मसाले याला लागले पाहिजे व कांद्याचा देखील रंग चेंज झाला पाहिजे इतपत आपल्याला हे कांदे छान परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर तुम्ही इथं पाहू शकता. तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता. जर अगदीच तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मग तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून तिखटाचा 1 चमचा घातला तरी हरकत नाही. तर इथे मी 1 चमचा गरम मसाला घातला आहे व 1 चमचा थोडासा चिकन मसाला घातलेला आहे. तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि 2 ते 4 चमचे मी थोडीशी साखर घातलेली आहे. याने जी एक टेस्ट आहे ना ती छान टेस्ट येते. त्यामुळं अगदी थोडीशी 4-5 दाणे म्हणायला हरकत नाही. तर एवढीशी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आता 1-2 मिनटं मी हे छान शिजवून घेणार आहे कांदा देखील. त्याच्यावर झाकण ठेवून मी एक पाणी म्हणजे वाफवून घेणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता कांद्याला छान असं पाणी सुटलंय, व्यवस्थित रंग चेंज झालेला आहे. जर भाजीला काही नसेल, भाजीला काय करायचा प्रश्न पडला असेल तर हा तुम्ही झणझणीत असा कोल्हापुरी झुणका करून मस्त असं भाजी तयार करू शकता. 1-2 मिनिटानंतर मी चेक करून पुन्हा वाफवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे परत एकजीव करून छान मस्त मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या चमच्याची जी साईज असते आपली टीस्पून, ते तुम्ही बेसन पीठ घालायचं आहे. तर इथे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे 2 चमचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये. ते छान सगळीकडून मिक्स झालं पाहिजे. तुम्ही इथे पाहू शकता त्याचं जे असं टेक्स्चर आहे ते पण असं बदललेलं आहे, एकदम घट्ट असं झालेलं आहे. हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत. आता हलकीशी कोथिंबीर घातलेली आहे मी वरतून.
आणि एक मिनिट मी परत थोडंसं वाफवून घेणार आहे. ते इथं तुम्ही पाहू शकता आपला कोल्हापुरी झुणका मस्त असा बनवून तयार झालाय. वास देखील खूप खमंग असा सुवास सुटलेला आहे. तर इथं पाहू शकता. असं मस्त असा अस्सल गावरानी बेत तयार झालेला आहे. तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत